ब्रेकनंतर पाहूया जळगावमध्ये काय स्थिती आहे। जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीत मिठाचा खडा वाढलाय। महायुतीच्या तीनही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, तसे संकेत दिलेत। शिंदे गटाचे किशोर पाटील विरुद्ध भाजपचे हेवीवेट नेते गिरीश महाजन यांच्या दरम्यानचं वितुष्ट किंवा यांच्यातला वाद हा महायुतीतल्या कुरबुरीला कारणीभूत ठरलेला आहे। पाहूयात महायुतीमध्ये नेमकं काय बिनसलंय। जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीआधी महायुतीत मिठाचा खडा। तीनही पक्षातील आमदारांचा स्वबळाचा नारा। किशोर पाटील विरुद्ध गिरीश महाजन संघर्ष पेटणार। जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच महायुतीतलं राजकारण तापलंय। शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातला संघर्ष तीव्र झालाय आणि याच संघर्षातनं किशोर पाटलांनी थेट एकला चलोची भूमिका जाहीर केली आहे। जिल्ह्यात इतर आमदारांची काहीही भूमिका असो, पण माझ्या मतदारसंघात युती नाहीच असा ठाम पवित्रा किशोर पाटलांनी घेतलाय। मी माझ्या मतदारसंघाचा विषय आहे, मी माझ्या मतदारसंघात युती करणार नाही। माझ्या मतदारसंघात पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना सर्वच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर अकेला चलोरे आहे। शिवसेना ही स्वबळावर आहे। मला असं झाकून लपून मला कधीच चालत नाही। बघू, करू, युती, विचार विनिमय करू, ह्या विचारांचा मी अजिबात नाही। माझं जे असतं ते सगळं ओपन असतं। त्याच्यामुळे कदाचित महाराष्ट्रातला मी पहिला आमदार असेल की मी माझ्या मतदारसंघात युती होणार नाही। शिवसेना ही स्वबळावर लढेल। विधानसभा निवडणुकीआधीच किशोर पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाला होता। निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदेंना गिरीश महाजनांनी छुपी मदत केल्याचा आरोप किशोर पाटलांनी केला। आता जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी अमोल शिंदेंचा भाजपत प्रवेश झालाय। ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली सूर्यवंशी आणि शरद पवार गटाचे उमेदवार दिलीप वाघ यांनाही भाजपनं पक्षात घेतलाय। त्यामुळे किशोर पाटलांच्या सर्वच विरोधकांना भाजप बळ देत असल्याचं चित्र निर्माण झालंय। याच रागातनं किशोर पाटलांनी कुठल्याही परिस्थितीत युती न करण्याचा निर्णय घेतलाय आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही या मतदारसंघात युतीचा आग्रह धरू नये असा स्पष्ट संदेश दिलाय। किशोर पाटलांच्या आक्रमक पवित्र्यावर गिरीश महाजनांनी सावध भूमिका घेतली आहे। शक्य तिथे युती आणि युती नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढत असा भाजपचा प्लॅन महाजनांनी सांगितला। तर मला वाटतं आमचे नेते मान्य देवेंद्रजी यांनी सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही युतीतच लढणार आहोत। आमची भूमिका आहे ती आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत, पण काही ठिकाणी टोकाच्या काही भूमिका असतील, जमतच नसेल तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करणार आहोत, स्वबळावर त्या ठिकाणी लढणार आहोत। आणि हे करत असताना मित्रपक्षावर फार टोकाची टीका करायची नाही, काही अपशब्द वापरायचे नाही, हे सुद्धा आचारसंहिता आमची ठरलेली आहे, पण शक्यतोवर आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत। किशोर पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातील वादामुळे इतर आमदारांची अडचण वाढली आहे। किशोर पाटलांमुळे पाचोऱ्यात तरी युतीचा मार्ग बंद झालाय, मात्र इतर मतदारसंघात सोबत लढायचं की शिवाय याबाबत कसलीच स्पष्टता नाही। तिन्ही पक्षांचे वरिष्ठ कोणतीच ठाम भूमिका घेत नाहीये। अशा परिस्थितीत आमदार फक्त वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसतायत। कालपर्यंत हेच असे निरोप आहे सगळीकडे मिटिंगांमध्ये की जिथे जिथे शिवसेना भाजपची युती होत असेल तिथे शिवसेना भाजपची युती होईल आणि जिथे जिथे कार्यकर्त्याला वाटतं की स्वबळावर लढावं तिथे स्वबळावर लढतील, अशी परिस्थिती सगळीकडे आहे। आणि मला तरी असं वाटतं की स्थानिक पातळीवर जे निर्णय घेतले जातील ते दोघं पक्ष मान्य करतील, पण तरीसुद्धा शेवटचे निर्णय हे तिघंजण घेतील। ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात सुद्धा महायुतीच्याच माध्यमातून जिल्हा परिषद, नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या जातील। ज्या ठिकाणी समजा शक्यच नसेल तर वरिष्ठांची चर्चा करून तिन्ही पक्षाचे जे काही प्रमुख नेतेगण आहेत त्या नेत्यांची चर्चा करून त्यात योग्य तो मार्ग काढला जाईल। निघाला तर चांगली गोष्ट आहे, नाही निघाला तर निवडणुका या सगळ्यांना लढवण्यासाठी या तयारच आहेत। 8 वर्ष झाले आपण थांबलेलोच आहेत, त्या 8 वर्षाची प्रतीक्षा संपलेली आता। महायुतीत शिवसेना आणि भाजपमधला युतीचा दोर ताणला गेलाय। आता अधिक जोर दिला तर शेजारच्या जिल्ह्यातही तीच परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे। हा धोका टाळण्यासाठी महायुतीचे प्रमुख नेते जळगावातील आमदारांचा समेट कसा घडवून आणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।